डीएमने मनातील भडास बाहेर काढली. आपली रीग मोठी करण्यापेक्षा जरांगेंनी मोठी केलेली रीग पुसण्यात धन्यता मानली. 1,42,000च्या लीडने निवडून आलो. डीएमचा अहंकार की दुखावलेला इगो, नेमकं काल कोण बोलत होतं? आधी पंकजा, आता भुजबळांचं स्टेज. डीएम मध्ये घुसून गडे मुडदे बाहेर काढतात, पण वाल्मिकवर बोलत नाही. जरांगेंना अंगावर घ्यायचंच ठरवलं तर सामना बरोबरीचा होईल. उद्यापासून जरांगे पॅटर्न बदलतील. नेमकं घडलंय का? रात्रीच्या 2-2:30 वाजता धनंजय मुंडे हे मराठ्यांच्या भीतीने मनोज जरांगेंच्या भेटीला गेले होते. त्यावेळी त्यांच्या समोर हातपाय जोडत होते. तेच डीएम तुम्हाला 2 टक्क्यातही ठेवणार नाही असं आव्हान मनोज जरांगेंना देत आहेत. अशा चर्चा आता सोशल मीडियावरती सुरू झाल्यात. धनंजय मुंडे यांना नेमकं मनोज जरांगेंचा राग कशासाठी? 2 वर्षांपासून मनोज जरांगे सेम मागणी करतायत आणि अशाच पद्धतीचं आंदोलन करतायत. धनंजय मुंडे तेव्हा मुख गिळून गप्प का बसले होते असा प्रश्न धनंजय मुंडेंना मराठा आंदोलक विचारतात. मनोज जरांगे यांच्यावरती बोलताना धनंजय मुंडेंची जीभ घसरली. आपण समाजासाठी मैदानात आलो हे सांगत असताना वाल्मिक कराडवरती मात्र धनंजय मुंडे बोलले नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं यावरती धनंजय मुंडे बोलले नाही. करुणा शर्मा तिकडून ओरडून सांगते की माझ्या बहिणीवरती बलात्कार करणारे डीएम होते, मात्र त्यावरती गेल्या 2-3 वर्षांपासून धनंजय मुंडे काही बोलले नाही. करुणा शर्मा आजही बरेच काही बोलतायत, मात्र त्यावरही धनंजय मुंडे बोलले नाही. फक्त आपलं मंत्रिपद गेलंय आणि मंत्रिपद जाण्यासाठी मराठा आणि जरांगे फॅक्टर कारण आहे हे समजावून मनोज जरांगेंवरती धनंजय मुंडेंनी भडास काढली का असा प्रश्न आणि आरोप धनंजय मुंडेंवरती लागतात. हैदराबाद गॅझेटला ओबीसी समाजातून विरोध होतोय. हे गॅझेट रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाची. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका समाजाची. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि यामध्ये धनंजय मुंडे यांनी बऱ्याचशा टीका केलेल्या होत्या. आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म 18 पगड जातीचे लोक एकत्र नांदत होते. 2 वर्षांपासून एका व्यक्तीने एका प्रवृत्तीने मी समाज म्हणत नाही, ओबीसी एससी एसटी आणि मराठा समाजात अंतर पाडलंय. हे अंतर कुठून पडलं? आज माझी मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे. हे अंतर फक्त 2 समाजात पडलेलं नाहीये, तर तुमच्याशीही तो दगाफटका करत आहे. उदाहरणासह सांगतो, 13 कोटी जनतेसमोर यावं. खरा फायदा मराठ्यांचा ओबीसीत नाही, त्यांचा फायदा ईडब्ल्यूएस मध्ये आहे. ओबीसीत काय यायचं आहे तर मुठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचंय, यांना पेटवायचंय असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली. भुजबळ साहेबांचं आणि माझं काहीच सोडलं नाही. मला तर कधीपासून पाडीनच म्हणतोय. भुजबळ साहेबांनाही म्हणतोय पाडीतोच. अरे 1,42,000 मतांनी निवडून आलोय, पाडीतो म्हणतो. हे बोलणार नव्हतो. आज आपल्या ओबीसींचं आरक्षण न्याय हक्कासाठी हा एल्गार मोर्चा. आपल्या हक्कांचं आरक्षण कुणाला देऊ द्यायचं नाही. किती डोकेबाज माणूस समजायचं. दसऱ्या संपल्यावर म्हणतो धनगरांचं 1994 ला दिलेलं आरक्षण काढा. याला जीआर तरी कळतो का? वंजाऱ्यांचं हे आरक्षण काढतो. पण आज शपथ घ्या, आपापसातील तंटे बाजूला ठेवा. नगरपंचायत जिल्हा परिषदा या निवडणुका आहेत असंही यावेळी मुंडेंनी म्हटलं. मुंडेंचा स्ट्रोक एवढाच होता. नेमकं मुंडेंना ओबीसींचा कळवळा होता की आतापर्यंत दुखावला गेलेला इगो की अहंकार? नेमकं धनंजय मुंडेंचं काल काय बोलत होतं हाच प्रश्न तयार झालेला आहे. मुळात प्रश्न असा झाला की यावरती ज्यावेळी धनंजय मुंडेंनी विखारी टीका केली त्यावेळी मात्र जरांगेंनी चांगला समाचार घेतला. 2-3 दिवसांपूर्वीच करुणा शर्मा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या. माझ्याकडे यांचं सगळं घबाडे सांगत होत्या. मात्र मी म्हटलो मला घरातील वादात पडायचं नाही आणि बाईच्या आडून वार करायचा नाहीये. मराठे समोर येऊन छाताडावर वार करतात. पण आता जरांगे म्हणले की मी असाही आणि तसाही मागे हटणार नाही. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता हे मॅटर खूपच जास्त वाढलेलं आहे. यात सुटणं सुद्धा कठीण दिसून येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे, छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे आणि आणखी अनेक लोक जे आहेत ते मनोज जरांगेंना रोखण्यासाठी समोर येतील. एवढंच काय तर एकीकडे बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती ही जोरदार टीका झालेली आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुस्लिम, एससी एसटी बंजारा सगळेच जातीपातीच्या राजकारणामध्ये गुंतले तसं दिसून येते.